सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये मोठी वाढ, ग्रॅच्युटीची मर्यादा 14 लाखांवरून 20 लाखांवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. शालेय विभागासाठी देखील राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 4860 विशेष शिक्षकांच्या पदांना मान्यता. राज्यातल्या होमगार्ड्सच्या भत्त्यात भरीव वाढ, 40,000 होमगार्ड्सना लाभ मिळणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयातनं होमगार्ड्सना दिलासा. कोतवालांच्या मानधनात 10% वाढ, अनुकंपा धोरणही लागू. ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा 8,000 रुपये मानधन तसंच प्रोत्साहन अनुदान मिळणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. मराठा आरक्षणावरील माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहवाल स्वीकारला. मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला राज्य सरकार गती देणार. MMRDAला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाला राज्य सरकार गती देणार. 12,200 कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता. मुंबईच्या धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी राज्य सरकारकडून भाडे तत्वावरील घर योजना. धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत राज्य सरकारचा निर्णय. मुंबईतल्या सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून 15 करण्याचा निर्णय. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये गृहनिर्माण विभागाचा मोठा निर्णय. घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगरच्या पुनर्विकासाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय. MMRDA आणि SRA कडून भागीदारी तत्वावर या झोपडपट्टीचा पुनर्विकास. मात्र 300 नाही तर 500 चौरस फुटांचं घर द्या, रहिवाशांची मागणी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.